12,000 नाही 13,000 वेळा म्हणावं असेल. मी महायुतीचा घटक आहे, महायुतीचा मी मंत्री आहे, त्यामुळे महायुतीसाठी आपण पॅनलमध्ये करणार असं मी म्हणालो होतो. त्यामुळे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नव्हे तमाम राज्यातल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की हसन मुश्रीफ काय व्यक्ती आहे. गोकुळचा ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल. आपल्याला माहिती आहे की 2 जुलै 2023ला अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आणि महायुतीला पाठिंबा दिला. आणि आमचे नेते अजितदादांनी फार मोठ्या विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला होता. मला वाटते योगेंद्र पवारांनी जे आता वक्तव्य केलं आहे त्याला कोणताही आधार नाही. आणि आम्ही महायुतीचे घटक आहोत, महायुतीचे घटक म्हणून राहणार आहोत. आणि आज युतीच्या मार्फत आमच्या सुनेत्रा पवार वहिनी या उपमुख्यमंत्री आहेत. राज्याचं उपमुख्यमंत्रीपद 41-42 आमदार खासदार आणि एवढा सगळ्या राज्यभर कार्यकर्त्यांचा संपूर्ण विस्तार, अशा वेळेला अशी चुकीची वक्तव्य करणं हे मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही महायुतीचा घटक आहोत आणि आम्ही घटक राहणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी ही सगळी पोटनिवडणूक होती त्या दिवशी 2029चा बारामतीचा उमेदवार करून यावरून बऱ्याच चर्चा झाल्याचं बघायला मिळालं. आणि सुप्रियाताईंनी यावर एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की 2029ला लोकसभेला पवार विरुद्ध पवार अशी लढाई होण्याची खबरदारी घेतो आणि मी स्वतः त्या जर तसं काय होत असेल तर मी तिथून बारामतीमधून निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याचं. मी खासदार सुप्रियाताईंचा मनपूर्वक आभारी आहे की अशी त्यांनी भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की पवार विरुद्ध पवार अशी आता लढाई कधीही होणार नाही, याचं मी स्वागत करतो. अमोल मिटकरींचं काय, कारण विधान परिषदेवर जिशान सिद्दीकीनं संधी दिल्यानंतर ते काहीशी नाराज असल्याचं बघायला मिळतं. ठीक आहे, बघा विधान परिषदा ह्या काय प्रत्येक वेळेला 2-2 वेळा टर्म मिळत नाही. त्याला 6 वर्षाची एक वेळ टर्म अजितदादा पवारांनी दिलेली होती. अनेक इच्छुक कार्यकर्ते असतात, अनेकांच्या शब्द दिलेले असतात आणि अजितदादांनी सुद्धा बाबा सिद्दीकी ज्यावेळेला हयात होते त्यांना शब्द दिला होता. मला वाटतं या निमित्ताने आमच्या पक्षाने पूर्ण केलेला आहे. भोरमध्ये पुन्हा एकदा एक दुर्दैवी घटना घडलेली आहे का 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना बघायला मिळते. काय मग कारण सातत्यानं अशा पद्धतीने घटना घडत आहेत आणि काय एकूणच मानसिकता आणि काय नाही, ही घटना तर अतिशय दुर्दैवी आहे. 65 वर्षाच्या एका नराधमानं असं कृत्य करावं, मला वाटते अशा व्यक्तींना फाशीच देण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं ह्याच्याबद्दल कडक कायदे केले पाहिजेत. आणि अशी ही हिंमत होती कशी, हे लोक अशी हिंमत कशी करतात, याबद्दल खरोखरच आपल्याला कायद्यामध्ये फार मोठ्या सुधारणा कराव्या लागतील आणि यांना हिंमतच होणार नाही अशा पद्धतीने धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. खरं तर कोल्हापुरात कालपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. प्रचंड विस्कळीत हा पाणी पुरवठा होताना पाहायला मिळतोय. एकीकडे आपल्या जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असताना, धरणांमध्ये देखील मुबलक पाणीसाठा असताना, सर्व धरणात असताना देखील अशी परिस्थिती कोल्हापूरवर ओढावली, कसं पाहताय? नाही, अलीकडे मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनेक प्रश्नावर मी अद्याप काय बैठका घेतलेल्या नाहीत. पूर्वी पालकमंत्री होतो तेव्हा मी बैठका घेत होतो. महायुतीतला एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की आहे. मला वाटतं आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत राजेंद्र भारूड हे अतिशय कर्तव्य तत्पर आहेत. मला वाटते त्यांना थोडा आपण अवधी देऊया. काही दिवसात निश्चितपणानं या महानगरपालिकेच्या सेवा सगळ्या सुरळीत होतील याची ती काळजी घेतील. साहेब, गेल्या काही दिवसापासून गोकुळच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणात तापल्याचं बघायला मिळते. आपल्यावर देखील गंभीर आरोप भाजपच्याच किंवा भाजपच्या सहयोगी आमदाराकडून होताना बघायला मिळत आहेत. काय सांगाल एकूणच, कारण ज्या पद्धतीने हे आरोप होत आहेत खालच्या? हे बघा, माझ्या राजकीय आणि सामाजिक 40-50 वर्षाचा माझा अनुभव आहे. यामध्ये अनेक सहकारामध्ये राजकीय, आता मी 6 वेळा निवडून आलेलो आहे, 30 वर्ष राज्याचे 25 वर्ष मंत्री राहिलेलो आहे. त्यामुळे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नव्हे तमाम राज्यातल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की हसन मुश्रीफ काय व्यक्ती आहे. त्यामुळे असं कोण काय बोलतंय त्याच्याबद्दल आपण लक्ष द्यायला नको. गोकुळबद्दल मी तुम्हाला एकच आणि शेवटचं सांगतो, गोकुळचा ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल. पण हसन मुश्रीफ महायुती गोकुळच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपसोबत नको अशा पद्धतीची त्यांची मुख्यमंत्र्यांकडे आपण ठीक आहे, चांगले आहे. मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो मान्य आहे आणि मी त्यांचा आभारी आहे की मला त्यांनी रिकामं केलं.
नाही, पण दुसरं एक बाब म्हणजे सतेज पाटील काल म्हणाले की महायुती किंवा भाजप जर हसन मुश्रीफांना घ्यायला तयार नसतील तर मुश्रीफ साहेब एवढा आग्रह का करतायत? महायुतीचे शिल्पकारच आपण असल्यासारखं ते वागतायत किंवा तशा पद्धतीचं त्यांचं नाही, आता मी त्यांचं वक्तव्य असं होतं की गेल्या 6 महिन्यात 12,000 वेळा ते म्हणाले की गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लागली. 12,000 नाही 13,000 वेळा म्हणावलं असेल. मी महायुतीचा घटक आहे, महायुतीचा मी मंत्री आहे, त्यामुळे महायुतीसाठी आपण पॅनलमध्ये करणार असं मी म्हणालो होतो. आता बंटी पाटलांचं काय मत आहे मला माहिती नाही, परंतु गोकुळच्या आता मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. निवडणुकीचा ज्यावेळी गोकुळचा निकाल लागेल त्यावेळेला गुलाल लावून तुम्हाला सविस्तर मुलाखत देईन. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.